ज्ञानेश्वरी पठण अध्याय दुसरा ओव्या 21 ते 38 श्लोक 3 ते 4 क्लैव्यमास्मगमपार्थ नैतत्वयुपपत्यते क्षुद्रं हृदयं दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। मनोने शोको न करी तू पुरता धीरुधरी हे शोचता अवघेरी पंडुकुमरा तुझ नवे हे उचित येणे नसेल जोडले बहुत तू अजून वरी हित विचारी पा येणे संग्रामाचे अवसरे येत कृपाळूपण उपकरे हे आताची काय सोय रे झाले तुझ तू आधीची काय नेनसी की हे गोत्रज नोळखिसी वायाची काय करिसी अतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ हे परस्पर तुम्हा व्याज सदाची आती तरी आता काय जाहले काय स्नेह उपनले हे नेणीचे परे कुडे केले अर्जुना तुआ मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकेही अंतरेल केसी हृदयाचे दिलेपण एक निकयासी नव्हे कारण हे संग्रामे पतन जाण क्षत्रियासी ऐसे ने तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले अर्जुन वाच कथं भीष्ममहं सांख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरि सूदन देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी आदि तुची विचारी संग्रामो हा हे झुंज नवे प्रमादू एत प्रवर्तिल्या दिसतसे भानू हा उघड लिंग भेदू ओढवला आमा देखे माता पितरे अर्ची जती सर्वस्वे तोषु पावविती तिये पाठी केली धरी जती आपुलिया हाती देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वांछुनी केली निंदिजे स्वयंवाच
तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमाचे मद बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे जया लागी मने विरू आम्ही स्वप्ने न शको धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वरी जळो हे जे आले हेत अग्रेयासी हेची काय जाहले जे यांच्या वधी अभ्यासिले मिरवी जे आम्ही आम मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिधला तेने उपकारे काय आभारैला वदितया ते जे चिया कृपाल लाही जे वरू तेथेची मने व्यभिचारू तरी कायमी भस्मासुरू अर्जुन म्हणे रामकृष्ण हरी.